श्रीमद्भागवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की जोपर्यंत मनुष्य अंतःकरणात सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही तोपर्यंत तो वरकरणी सुख प्राप्त करून देणाऱ्या बाह्य क्रियांपासून कसा निवृत्त होऊ शकेल। मुक्त मनुष्य हा प्रत्यक्ष अनुभवाद्वारे सुखाचा आनंद घेतो, म्हणून तो कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसू शकतो आणि जीवनाच्या क्रियांचा अंतरातच उपभोग घेऊ शकतो। असा मुक्त मनुष्य बाह्य भौतिक सुखाची मुळीच अपेक्षा करीत नाही। या अवस्थेलाच अद्भुत अवस्था म्हटले जाते। या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर स्वर्गही म्हणजे भगवद्धामात परत जाता येते। पूर्णपणे कृष्ण भावनाभावित असलेला मनुष्यच खऱ्या अर्थाने जीवनाच्या कल्याणार्थ कार्य करू शकतो। श्रीकृष्ण हे सर्व गोष्टींचे उद्गम आहेत। याचे ज्ञान वास्तविकपणे जेव्हा मनुष्याला होते तेव्हा त्या भावनेमध्ये तो जे कार्य करतो ते सर्वांच्या कल्याणार्थ असते। श्रीकृष्ण हे परमभोक्ता, सर्वश्रेष्ठ अधिपती आणि परममित्र आहेत। या गोष्टींची विस्तृती ही मानव समाजाच्या दुःखास कारणीभूत असते, म्हणून संपूर्ण मानव समाजामध्ये या भावनेची पुनर्जागृती करणे हे सर्वोच्च कल्याणकारी कर्म आहे। मुक्ती प्राप्त झाल्यापासून मनुष्य अशा प्रकारचे सर्वोत्तम कल्याणकारी कर्म करू शकत नाही। कृष्ण भावनाभावित मनुष्याला श्रीकृष्णाच्या सर्वश्रेष्ठ तत्वाविषयी मुळीच संदेह नसतो, कारण तो सर्व पापातून पूर्णपणे मुक्त झालेला असतो। हीच दिव्य भगवत्ते प्रेमाची स्थिती आहे। मानव समाजाच्या केवळ भौतिक कल्याणार्थ कार्यरत असणारा मनुष्य विस्तृत कुणाचीही मदत करू शकत नाही। स्थूल शरीर आणि मन यांचा तात्पुरता दुःख परिहार हा संतोषजनक असतो। मनुष्याला त्यांच्या भगवंताशी असणाऱ्या संबंधांची विस्तृती हीच त्यांच्या जीवनाच्या कठीण संघर्षातील अडचणींचे वास्तविक कारण असते। जेव्हा मनुष्याला श्रीकृष्णाशी असणाऱ्या आपल्या संबंधांची पूर्णपणे जाणीव होते तेव्हा तो जरी भौतिक जंजाळात असला तरी तो मुक्त जीवच असतो। प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे भक्तियोग आहे आणि ज्ञानयोग हा भक्तियोगाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे। कृष्ण भावना म्हणजे स्वतःच्या परमतत्वाशी असणाऱ्या संबंधांच्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय, आणि या भावनेची परिपूर्णता म्हणजेच श्रीकृष्णांचे किंवा पुरुषोत्तम श्री भगवंतांचे संपूर्ण ज्ञान होय। विशुद्ध जीव हा भगवंतांचा अंश या नात्याने त्यांचा शाश्वत सेवक असतो। मायेवर प्रभुत्व गाजवण्याच्या इच्छेमुळे तो मायेच्या संपर्कामध्ये येतो आणि हीच गोष्ट त्याच्या अनेक दुःखास कारणीभूत असते। जोपर्यंत तो भौतिक प्रकृतींशी संबंधित आहे तोपर्यंत त्याला आपल्या भौतिक गरजा भागवण्यासाठी कर्म करावेच लागते। तथापि भौतिक प्रकृतींच्या अधिपत्याखाली असतानाही श्रीकृष्ण भावना त्याला आध्यात्मिक जीवनाप्रत उन्नत करते, कारण कृष्ण भावना म्हणजे भौतिक जगतामध्ये साधनेद्वारे आध्यात्मिक अस्तित्वांसाठी जागृती करणे होय। जितक्या प्रमाणात मनुष्य प्रगती करतो तितक्या प्रमाणात तो भौतिक प्रवृत्तींच्या तावडीतून सुटतो। भगवंत कुणाच्याही बाबतीत पक्षपात करीत नाहीत। सर्व काही मनुष्याच्या कृष्ण भावनेतील कर्तव्यांच्या व्यावहारिक आचरणावर अवलंबून असते आणि यापासूनच त्याला सर्व प्रकारे इंद्रिये संयमित करण्यास आणि काम आणि क्रोधांवर विजय मिळवण्यास मदत होते। परोक्त विकारांना नियंत्रित करून जो कृष्ण भावनेमध्ये रूढ राहतो तो वास्तविकपणे दिव्य स्थिती किंवा
रयनिवारणामध्ये राहतो. अष्टांग योगाचे कृष्ण भावनेमध्ये आपोआपच आचरण होते, कारण यामध्ये अंतिम हेतू साध्य होतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांच्या आचरणाने यथावकाश उन्नतावस्था प्राप्त होते. परंतु भक्तियोगातील पूर्णतेची ही केवळ पूर्वतयारी आहे आणि भक्तिपूर्ण सेवा हीच मानवजातीला शांती प्रदान करू शकते.